शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान जन आंदोलन भारतच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा। किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध जीवनमरणाच्या मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी यांना किसान जन आंदोलन भारतच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या मोर्चाची सुरुवात ही डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट अंडरब्रिज मार्गे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। दुपारी 1 वाजता कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली। यावेळी किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल, मुख्य समन्वयक कॉम्रेड गंगाधर गायकवाड, बालाजी आबादार, मारुती सवणकर, अजित पाटील, भारत सूर्यवंशी, सुनील आनंदवार, गोविंद पाटील, सूरज कौटकर आदींनी डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना पुष्पहार घालून अभिवादन करून शेतकरी कामगार एकजुटीच्या घोषणा देत मोर्चाची सुरुवात केली। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व जीवनमरणाच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते। या मोर्चास पाठिंबा देत शेकडो कामगारांनी देखील आपला सहभाग नोंदविला होता। अण्णाभाऊ साठे जवळून नांदेड मधून हे मोर्चा निघालेला आहे। हजारोच्या संख्यामध्ये शेतकरी बांधव, सर्व इतर दुसरे प्रत्येक देशाचे अलग अलग संघटनाचे लोक, सगळे लोक आलेले आहे आणि हे मोर्चा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेला आहे। हे आंदोलन आहे, धडक मोर्चा आहे। हे धडक असं घेणार की देशाची गव्हर्नमेंट झुकून जाणारच आहे। बैलगाड्या जवळजवळ 15 असतील आणि कुठपर्यंत लोक आहे आणि कुठपर्यंत किती हजारो मध्ये संख्या आहे मला दिसणार झाले। देश आहे, राग आहे गव्हर्नमेंट बद्दल, गव्हर्नमेंटच्या नियमाबद्दल, भ्रष्टाचार बद्दल। आता थांबवायचं आहे। पुढे दररोजच हे आंदोलन होणार आहे। 8 दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये होणार आहे, प्रत्येक स्टेट मध्ये होणार आहे। किसान जन आंदोलन महाराष्ट्राचा नाही, पूर्ण देशाचा आंदोलन आहे। किसान जन आंदोलन भारत नाव आहे। मी किसान जन आंदोलनचं राष्ट्रीय अध्यक्ष आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार आहे तोपर्यंत मी न्याय भेटून देणार आहे आणि देणार आहे।